शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एनसी यांची नियुक्ती शिंदेंच्या सेनेकडून शायना एनसी यांची नियुक्ती करण्यात आली। कायमस्वरूपी वास्तविकडे करतात त्यांनी मराठी शिकली पाहिजे, उद्योग करा पण मराठीचा अपमान करू नका, दुबेंच्या वक्तव्यावरून छगन भुजबळांचा सल्ला। महाराष्ट्राची राजधानी मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठी, त्यामुळे मराठीचा अवमान कुणी करता कामा नये हे आपले सगळेच नेते सांगतात आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर ठोकून सांगतात की मराठीचा अपमान नाही करायचा। तुम्ही आलात त्या उद्योगधंदा करण्यासाठी, राहण्यासाठी, फिरण्यासाठी, ठीक आहे, पण मराठीचा अपमान नाही करायचा कोणी। फडणवीस जर दुबेंना संरक्षण देऊ म्हणत असतील तर जनता त्यांना स्वाभिमान दाखवेल। दुबेंवरून शशिकांत शिंदेंची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्राला डिवचत असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत होते की महाराष्ट्रात त्यांना संरक्षण देऊ, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील। भाजप पक्षाची मुंबईतील लोक कमी पडत असल्यानं भाजपला दुबेंची गरज, मराठीला डावलू नये एवढी आमची इच्छा, जयंत पाटलांची टीका। शहरातले भारतीय जनता पक्षाची लोक कमी पडतायत म्हणून दुबेंची मदत घ्यायचं चालू आहे असं एकंदर माझा अंदाज आहे। आणि इथे मनीष दुबे बसलेले आहेत। मुंबईतल्या हिंदी भाषिकांना एवढं काही तीव्र वाटत नाही। आज मुंबईत वेगवेगळ्याच भाषेची लोक राहतात, त्यामुळं मराठीला डावलून काही होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे। मुंबईमध्ये या आणि ठाकरे बंधू संपलेत की नाही ते येऊन पहा। निशिकांत दुबेंच्या टीकेवरून अविनाश जाधवांचा पलटवार। मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भेट घेत मेघदूत बंगल्यासंदर्भात फडणवीसांचे आभार मानले। मेघदूत बंगला मिळावा यासाठी शंभूराज देसाईंनी फडणवीसांकडे केली होती विनंती। रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहोचवली। रोहित पवारांना काही काम नसल्यानं अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देतायत, मेघना बोर्डीकरांची टीका। कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींनी घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटलांची भेट। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध, मंत्र्यांसमोर सगळे मुद्दे मांडले। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमचा संबंध नाही, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडचा दावा, तर पोलिसांकडून CDR मधून दूध का दूध पाणी का पाणी होईल, सतीश फड यांची पोस्ट। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी। कमलेश राय यांना 5 लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खतगावकर कुटुंबियांची भेट घेतली। स्नेहलता पाटील यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी खतगाव कुटुंबियांचं सांत्वन केलं। बीडमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करून विनयभंग करण्यात आलेला आहे। बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना आहे। 3 आरोपींच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला।